सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील काही गोष्टींमुळे तुम्ही दुःखी व्हाल. जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमची चिंता वाढेल. व्यवसायातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल. नोकरदारांना ऑफिसमध्ये कडक शिस्तीनं वागावं लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या भविष्याशी मोठा निर्णय घेऊ शकता. वरिष्ठांचा सल्ला मात्र अशा वेळी नक्की घ्या. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं ही पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती पसरेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं. त्यासाठी अधिकाऱ्यांना तुम्हाला खुश ठेवावं लागेल. समाजातील लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामांवरती तुम्ही पैसे खर्च करा. कुटुंबासोबत तुम्ही आज खरेदीला जाल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एक चांगली बातमी राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. त्यामुळे तुम्हाला कोणतंही काम करावंसं वाटणार नाही. परंतु तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा तुम्ही प्राप्त कराल. कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला आज पैशांची गरज भासेल. तुमची सर्व रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणतंही सरकारी काम दीर्घकाळापासून रखडलेलं असेल ते आज पूर्ण होऊ शकतं. मुलांच्या भविष्याशी संबंधित निर्णय तुम्ही आज घ्याल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. सासरच्यांना पैसे तुम्हाला आज उधार द्यावे लागतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळेल. व्यवसायासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. मुलाच्या विवाहातील अडथळे आज दूर होतील. तुम्हाला एक चांगली संधी मिळेल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमची प्रगती पाहून शत्रूंना तुमचा हेवा वाटेल. तुमचं कुणी काहीही नुकसान करणार नाही. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. सासरच्या बाजूने तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आईसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. व्यवसायामध्ये तुम्ही काही कागदपत्र तपासून घ्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांना वडिलांच्या सल्ल्याची आज गरज भासेल. भावा बहिणींचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. जोडीदारासाठी तुम्ही आज भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावध राहण्याचा आहे. तुमचं काम बिघडवण्याचा आज प्रयत्न केला जाईल. विश्वासू व्यक्ती तुमचा आज विश्वासघात करेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळेल. मुलांना चांगले काम करताना पाहून आनंद होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल.
तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल तुम्ही राखा. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं कोणतंही काम अयशस्वी झाल्यानं तुमची निराशा वाढू शकते. भीतीमुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. गुंतवणूक करताना तुम्ही विचारपूर्वक करा. नोकरदार लोकांना कामामध्ये आज ताणतणाव जाणवेल. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये फायद्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा तुम्ही आज पूर्ण कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. तुम्हाला आज मोठा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. सरकारी कामामध्ये तुम्ही आज सक्रिय राहा. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही देवदर्शनाला जाल. जोडीदारासोबत बाहेर तुम्ही फिरायला जाऊ शकता. विवाहातील अडथळे तुमचे आज दूर होतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग उघडेल. व्यवसायामध्ये काही अडकलेले व्यवहार आज पूर्ण होतील. तुमच्या आईची तब्येत मात्र आज बिघडू शकेल. कुटुंबामध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. कामाच्या ठिकाणी तुमची चिंता वाढेल. सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल. तुमचे काही पैसे खर्च होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मुलं स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तुम्हाला आज थकवा जाणवेल. दुपारपर्यंत तुमची अनेक कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. व्यवसायामध्ये तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. तुमच्या व्यवसायासाठी दिवस आज सर्वोत्तम असेल. मित्रांसोबत तुम्ही आज फिरायला जाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही गुंतवणुकीला सुरुवात केलेली नसेल तर आज एक चांगली संधी आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.